विधानसभा निवडणुकीमध्ये घडलेली आज उल्हासनगर मधील सर्वात मोठी घटना एक होती की ज्यामध्ये आमदार कुमार आलेनी यांच्या कार्यालयासमोर जाऊन माजी आमदार पप्पू कालनी यांनी राडा केला। या राडामध्ये त्यांनी कुमार आलेनी यांना इशाऱ्याने जवळ बोलवत सांगितलं की तुमच्या कार्यालयाच्या वरती जे पंतप्रधान मोदी यांचा फोटो लावलेला आहे आणि अशातच मोठा गोंधळ झाला, कारण की पप्पू कालनी यांच्यासोबत त्यांचे अनेक कार्यकर्ता होते। कदाचित एखादी मोठी घटना घडली असती, कारण की भाजपाचे देखील तिथे अनेक कार्यकर्ता उपस्थित होते, त्याचप्रमाणे पप्पू कालनी यांच्यासोबत देखील अनेक कार्यकर्ता होते। पोलिसांनी लगेच मध्यस्थी करून एखादी मोठी घटना घडण्यापासून परावृत्त केले, अन्यथा काहीतरी घडलं असतं। सगळ्यात महत्त्वाची बाब ही आहे की पप्पू कालनी यांनी केलेले हे कृत्य कुठेपर्यंत संवैधानिक आहे, कारण की शहरामध्ये आयलानी आणि कालनी यांच्यामध्ये जे वैर आहे ते सगळ्या शहराला माहिती आहे। अशा प्रकारची घटना ही अत्यंत निंदनीय आहे, असंच आता उल्हासनगर शहरातील जनता यांच्या माध्यमातून बोललं जात आहे। तुम्हालाही नाही। बजाओ, जोर से बजाओ। या दृश्यामध्ये आपण पाहू शकता की पप्पू कालनी आपल्या कार्यकर्त्यासोबत भजी अर्थात मिरची खात खात इशाऱ्याने त्यांना बोलवत आहेत। यामध्ये असं दिसून येतं की कदाचित ते मिरची ते खात आहेत, परंतु अनेकांना त्याबाबत मिरची लागलेली आहे। याबाबत बोलताना कुमार आयलानी यांनी सांगितले, कशा प्रकारे एक गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती माझ्या कार्यालयासमोर येतो आणि मला धमकावतो। हे कदाचित जर याबद्दल पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई नाही केली तर त्यांनी सांगितले की ते कोर्टात जातील, हायकोर्टात जातील आणि सुप्रीम कोर्टात देखील जातील, असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। आता येणारा काळच हा समजेल की पुढील कुठल्या प्रकारची त्यांच्यावर कारवाई होते, परंतु उल्हासनगर शहरामधील आज आयलानी विरुद्ध कालनी असाच लढा होता। हे आता 23 तारखेला समजेल की जीत कुणाची होती, परंतु सध्या तरी या घटनेमुळे उल्हासनगर शहरामधील चर्चेचा विषय झालेला आहे।